जळगाव जामोद शहरातील संत रूपलाल महाराज मंगल कार्यालय येथे शनिवार 31 ऑगस्ट रोजी विश्व हिंदू परिषदेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आलाय। या कार्यक्रमाचे उद्घाटन हरिभक्त पारायण संत श्री गुरुवैर्य सारंगधर महाराज, खामगाव विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा पालक बापूसाहेब करंदीकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक ॲडव्होकेट गिरीश माळपांडे, विभाग मंत्री उद्धव सातव यांच्या हस्ते करून दीपप्रज्वलन करण्यात आले। जातीवाद हे देशासाठी विषाचे काम करत आहे। हिंदूंना जातीमध्ये विभागले जाऊ नये। संघटित हिंदू समर्थ भारताचे निर्माण करू शकतात, असे प्रतिपादन या प्रसंगी बापूसाहेब करंदीकर यांनी केले। तालुका संघचालक ॲडव्होकेट गिरीशजी माळपांडे यांनी या प्रसंगी उपस्थित मार्गदर्शन करताना जाती निर्मूलनाचे ध्येय घेऊन विश्व हिंदू परिषदेची स्थापना मुंबई स्थित सांदीपनी आश्रम येथे 29 ऑगस्ट 1964 रोजी जन्माष्टमीच्या पावन पर्वावर करण्यात आली होती। तसेच 1966 मध्ये प्रयागराज येथे संपन्न झालेल्या प्रथम विश्व हिंदू संमेलनामध्ये सर्व संप्रदायांच्या प्रमुख धर्माचार्यांनी व संतांनी एका मंचावर एकत्रित येऊन धर्मांतर रोखून कम्युनिस्टांच्या षडयंत्रांमुळे मुस्लिम ईसाई झालेल्या हिंदूंची पुन्हा हिंदू धर्मामध्ये घर वापस करण्याचे कार्य विश्व हिंदू परिषदेने सर्वप्रथम सुरू केले, अशी विस्तृत माहिती परिषदेच्या संदर्भात दिली आहे। या कार्यक्रमात बजरंग दलाचे जिल्हा गोरक्षा प्रमुख नंदकिशोर दलाल, राष्ट्रीय स्वयं संघाचे नगर कार्यवाह अनिल जैन, भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष अजय वंडाळे, डॉक्टर ज्ञानेश्वर पांडे, गणेश म्हस्के, रितेश डोबे, कृष्णा महाजन, गणेश धांडे, बाळू मिसाळ यांच्यासह असंख्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट शशिकांत गुप्ता यांनी केले, तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट विजय धर्मा यांनी केले। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव। त्यापैकी धर्म आणि काम याची जोडी लावा, अर्थ याची जोडी लावा, काम आणि मोक्ष याची जोडी लावा। तुम्हाला काम असला पाहिजे पण मोक्षासाठी, तुमच्यावर अर्थ असला पाहिजे पण धर्मासाठी। धनंत धर्म एक फल देतो होई, ज्ञान सविज्ञान तुम्हाला जर कळलं नाही तर तुमचा का आयुष्य होणार नाही। कारण प्रत्येक कोणताही धर्म असला तरी त्या धर्मामध्ये देवाची उपासना आहे, त्या धर्मामध्ये ग्रंथ आहे, त्या धर्मामध्ये शास्त्र आहे, त्या धर्मामध्ये तीर्थ आहे, त्या धर्मामध्ये व्रत आहे। म्हणून आपला हा धर्म जो आहे हा मुळात वैदिक आहे। आपला मूळ ग्रंथ वेद आहे, पण वेद काही सगळ्यांना वाचण्याचा अधिकार नाही। आता इथे आमच्या जास्त खटकते, कारण वेद हा त्रैवर्णिकांना तिन्ही वर्णाच्या कानी लागला ज्ञानमार्गाने स्पष्ट दिलं, अधिकार नाही। पण गीतेचा अधिकार सगळ्यांना आहे। गीता हा मूळ ग्रंथ आहे।